तामलवाडी, सुरतगाव, पिंपळा खुर्द, बुद्रुक, सांगवी, काठी आणि देवकुरुळ येथे कांदा पीक जास्त घेतलं जाते। या सगळ्या गावांचा श्वास कांद्यावर चालतो। शेतकरी रक्ताचं पाणी करून कांदा पिकवतो, पण भाव मिळत नाही। काटगाव जिल्हा परिषद गटासाठी सुनील राजाराम रोकडे व तामलवाडी पंचायत समिती गणासाठी सौ उषा दत्तात्रय शिंदे यांनाच निवडून देणं गरजेचं आहे। खत, औषध, मजुरी सगळं महाग झालं, पण कांद्याचा दर मात्र जमिनीवरच तो काय अजून वाढला नाही। शीतगृह नाही, साठवणूक नाही, त्यामुळे कांदा पीक खराब होते। यामुळे भाव नसला तरी कांदा विकावा लागतो। अशा वेळी दलाल मात्र शेतकऱ्यांच्या घामावर श्रीमंत होतात। केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सत्ता त्यांचीच आहे। अहो कसले सत्ताधारी, ते तर शेतकरी विरोधी आहे। सध्या शेतकऱ्यांना 300 ते 1000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो, यातून खर्चही निघत नाही। अशा शेतकरी विरोधी भाजप पक्षाला घरी पाठवून हाताच्या पंजा चिन्हासमोरील बटन दाबूयात। काटगाव जिल्हा परिषद गटासाठी सुनील राजाराम रोकडे, तर तामलवाडी पंचायत समिती गणासाठी सौ उषा दत्तात्रय शिंदे ह्याच योग्य उमेदवार आहेत। पंजा चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करूयात। कांदा मातीमोल भावाने विकला जातोय आणि कर्जाचा डोंगर वाढतोय। आता बदल हवा, त्यामुळेच यावेळी माझा पाठिंबा सौ उषा दत्तात्रय शिंदे यांना। शेतकऱ्यांच्या वेदनाच समजत नाही या लोकांना, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळेच सारखे। म्हणूनच नेतृत्व हवं, त्यासाठी माझं मत सौ उषा दत्तात्रय शिंदे यांना। आता वेळ आली आहे हाताच्या पंजाची मूठ करण्याची। त्यामुळे सर्वांनी शेतकरी हितासाठी काटगाव जिल्हा परिषद गटासाठी सुनील राजाराम रोकडे व तामलवाडी पंचायत समिती गणासाठी सौ उषा दत्तात्रय शिंदे यांना विजयी करा। शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी पंजा चिन्हाचं बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा। तामलवाडी पंचायत समिती गणातील तामलवाडी, सुरतगाव, पिंपळा खुर्द, पिंपळा बुद्रुक, सांगवी काठी आणि देवकुरुळी ही गावं म्हणजे कांदा उत्पादनाची ओळख। शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून कांदा पिकवतो, पण आज कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळतोय। खत, औषध, मजुरी, वाहतूक सगळा खर्च वाढलाय, पण उत्पन्न मात्र शून्याजवळ। शीतगृह नाही, साठवणूक नाही, बाजार समितीत दलालांचा फायदा आणि शेतकऱ्याच्या पदरी तोटाच तोटा। केंद्रात आणि राज्यात सध्या शेतकरी विरोधी सत्ताधारी आहेत, याचा थेट फटका आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। आता ही वेळ बदलायची आहे। शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेणारं नेतृत्व हवंय। म्हणूनच शेतकरी विरोधी भाजप पक्षाला घरी पाठवा। दिनांक 7 फेब्रुवारी रोजी EVM मशीनवरील हाताच्या पंजा चिन्हासमोरील बटन दाबा आणि काटगाव जिल्हा परिषद गटासाठी सुनील राजाराम रोकडे, तर तामलवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ उषा दत्तात्रय शिंदे यांना प्रचंड मतांनी विजयी करा।